सदुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 20 आंबेगाव या ठिकाणी अधिकाऱ्याला मारहाण केल्याची अतिशय संतापजनक घटना घडलेली होती. अपुरी कागदपत्र असल्याने अधिकाऱ्याने दस्त नोंदणीसाठी नकार दिलेला होता. त्यामुळे त्याचाच राग मनात धरून वकिलांनी थेटपणे अधिकाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना घडलेली होती. याविषयीच आपण ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट संभाजीराजे थोरवे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर 17 तारखेला जी घटना घडली, वकिलांकडून थेटपणे अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? मुळातच अशी घटना घडायला नको होती. शेवटी काम करत असताना एखाद्या सरकारी कर्मचारी असेल किंवा तो अधिकारी असेल, ज्यावेळेला तो काम करत असतो, तर त्याच्या शासनाने घालून दिलेल्या अटीचं, शर्तीचं तो पालन करत असतो. त्या अटी, शर्तीच्या नुसार त्या ठिकाणी तो काम करत असतो. आणि वकिलाचं काम आहे, की बाबा माझा दस्त नोंदवायचं जर असेल आणि माझा दस्त जर योग्य असेल, तर दस्त त्यांनी तो स्वीकारायला पाहिजे. मुळातच त्याच्यामध्ये म्हणजे आता मला त्या तक्रारीवरून तरी समजतंय, की वकिलांनी जे काही पेपर सादर केले होते दस्त नोंदणीसाठी, त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी त्याला तपासायच्या होत्या म्हणून त्यांनी संबंधित कार्यालयाकडे माहिती मागवलेली होती आणि ती माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दस्त मी करणार नाही, असं त्यांचं बोलण्यातून आलं होतं. आता त्या घटनेच्या वेळेला काय मी तिथे प्रत्यक्षात नव्हतो. घटना घडल्यानंतर मी त्या ठिकाणी जवळ-जवळ 15-1 मिनिटांनी मी त्या ठिकाणी पोहोचलो होतो. त्यावेळेला मला झालेला प्रकार समजला. अतिशय वाईट वाटलं, की अशी घटना इथे घडायला नको होती. कारण ज्यावेळेला सर्वसामान्य माणूस एक-एक पै करून गोळा करून तिथे एखादी जमीन असेल, घर असेल, दुकान असेल, फ्लॅट असेल, शेती असेल, खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी येतो आणि कायदेशीर मार्गाने त्याची पूर्तता करत असतो. अशा ठिकाणी अशी घटना होणं म्हणजे थोडंसं ते चुकीचं वाटतंय. म्हणजे भले तो कोणीही असो, वकील असो, कोणी अन्य कोणीही असो, पण त्या घटनेचं त्यांनी त्या पद्धतीने काम करायला पाहिजेल होतं, की बाबा आपण ज्यावेळेला जे काम करतोय, ते काम बरोबर आहे किंवा चुकीचं आहे आणि ते समजावून सांगून जर ते करून घेतलं असतं, तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता. परंतु तसं त्यांच्या तक्रारीत किंवा त्यांच्या बोलण्यातून काही ते झालेलं नसावं. त्यामुळं कदाचित हा प्रकार घडलेला असावा, असं मला वाटतं. सर ज्यावेळेस अशा पद्धतीच्या घटना घडतात, तेव्हा चूक कुणाची असा सवाल जो आहे तो लोकच उपस्थित करतायत. हा सगळा जो प्रकार झालेला आहे, त्यामुळे चूक कुणाची आहे किंवा कुणामुळे घडलंय हे असं सगळं वाटतंय. कारण वारंवार अशा पद्धतीच्या ज्यावेळेस घटना घडतात, ज्यावेळेस दस्त नोंदणी करण्यासाठी जी नागरिक एक असतात किंवा अधिकाऱ्यांमध्ये अशा पद्धतीचे जेव्हा मतभेद होतात, तेव्हा चूक कुणाची आहे असं म्हणायचं? मला असं वाटतंय, की ज्या वेळेला आपला दस्त नाकारला जातोय, तर त्याच्यामध्ये तो जो कोणी कार्यालयामधला तो कर्मचारी असेल किंवा तो अधिकारी असेल किंवा सहदुय्यम निबंधक असेल. तो ज्यावेळेला नाकारत असतो त्याच्यामागे काहीतरी कारण असते आणि त्या कारणाशिवाय तो दस्त नाकारत नाही. आणि ज्यावेळेला आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी नाकारलाय, हे आपलं काम आहे वकिलांचं, की त्याची छाननी करणं किंवा ती कायदेशीर पूर्तता करून देण्याचं. आणि निश्चित स्वरूपात जर आपण पूर्तता केली तर तुमचा दस्त नाकारायची कोणाच्यात हिंमत नसती झाली. कारण दस्त नाकारतो ज्यावेळेला जातो, त्यावेळेला कुठेतरी आपली एखादा एक कमी पडलेला असेल, त्यामुळं तो नाकारलेला असतो. पण तो दस्त नाकारणं किंवा दस्त न घेणं, ह्याच्यासाठी तुम्ही जर मारामाऱ्या भांडणं जर होणार असतील, तर निश्चित स्वरूपात त्या गोष्टीला मी कधीच समर्थन करणार नाही. सर आपण जर पाहिलं तर आता अशा पद्धतीची योजना शासनाने आणलेली आहे, की कोणी कुठेही दस्त नोंदणी करू शकतं. सवाल असा उपस्थित होतोय, की ही अशा पद्धतीची जी योजना आहे, ती नागरिकांच्या सेवेसाठी आहे, की माफियांच्या सेवेसाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. याकडे तुम्ही कसं पाहता? मुळातच शासनाने जी योजना आणलेली आहे, सर्वसामान्य ग्राहकाला व्यवस्थित जागेवरती सोयी-सुविधा मिळाव्यात. मग त्याच्यामध्ये म्हणजे अगदीच नवीन युवकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतची ती सोय व्हावी. कुणाला लांब जावं लागू नये किंवा जो जिथल्या जागेवर आहे तिथल्या ठिकाणी त्याचं काम व्हावं, सुलभतेने काम व्हावं, यासाठी ती शासनाने ती योजना आणलेली आहे. याचा आपण गैरफायदा घ्यायला नाही पाहिजे. मला असं वाटतंय, की जर का बाबा मी पुणे शहरामध्ये माझी जागा आहे किंवा पुणे शहरातली माझी जागा असेल, मी पुणे शहरामध्ये भरपूर सगळे ऑफिसेस आहेत. त्या ठिकाणी तुम्ही दस्त नोंदणी करू शकता. पण पुणे शहरातला माणूस जर का इंदापूरला, दौंडला किंवा आणखीन मुळशीला जाऊन जर करत असेल, तर त्याच्यामध्ये कुठेतरी मग आम्हाला असं वाटतं काहीतरी चुकीचं असावं, असं मला तरी वाटतंय. जर का तुमचं सत्यता जर का ती व्यक्ती जर दौंडला राहणारी असेल आणि प्रॉपर्टी त्याची पुण्यातली असेल आणि त्या ठिकाणी जर त्यांनी दस्त नोंदला, तर एक समजू शकतो, की बाबा ठीक आहे बाबा त्याच्या सोयीसाठी त्यांनी तिथं दस्त नोंदलाय. परंतु जर का तुमचा दस्त तुमची राहणारे तुम्ही पुण्यातले, दस्त तुमचा पुण्यातला आणि तुम्ही नोंदणी करताय मात्र मुळशीला जाऊन किंवा आणखीन कुठे.
तर ते चुकीचं आहे. मला मला असं वाटतंय. शासनाने त्याच्यावरती कुठेतरी एक ताळबंद एक कुठेतरी नियमावली तयार केली पाहिजे, की बाबा दस्त नोंदणी करताना राज्यात तुम्ही कुठेही करा किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये कुठेही करा. परंतु एकतर त्याचं कारण सबळ कारणाशिवाय त्या ठिकाणी त्याचा दस्त नोंदला झालाय, असं मला तरी वाटतंय. एक कुठेतरी नियमावली झाली पाहिजे. शासनाने ह्याच्याकडे थोडं गंभीरतेने पाहिलं पाहिजे, की बाबा सपोज एखादी व्यक्ती वयस्कर आहे, 75 वर्षाची म्हातारी गोष्ट आहे आणि ते बाबा इंदापूरला राहायला आहेत आणि त्याची प्रॉपर्टी पुण्यात आहे, पण त्याला ती विक्री करायची किंवा त्याला ती घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी दस्त तिथं नोंदला गेला तर निश्चित स्वरूपात त्याला कुठेतरी आहे. परंतु तुम्ही सगळे राहणारे पुण्यातले, प्रॉपर्टी पुण्यातली, दस्त तुम्ही इंदापूरला नोंदणी करणार, तर निश्चित स्वरूपात मग आम्हाला तिथं कुठेतरी एक चुकीचं वाटतंय. असं नाही घडायला पाहिजे. हे दस्त नोंदणी करता हे शासनाने तुम्हाला सवलत दिलेली आहे, सोय करून ठेवलेली आहे आणि शासनाची याच्यात कुठेही चूक नाही ना. शासनाने तुम्हाला चांगलंच केलेलं आहे. परंतु त्याचा गैरफायदा आता काय होते, ही वकील मंडळी असतील किंवा एजंट असतील, कोणी दलाल असतील किंवा अधिकारी असतील, यांनी त्याचं तारतम्य ओळखून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, असं मला वाटतं. तर ही घटना घडल्याच्या नंतर 20 तारखेला राज्यभरामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं होतं. जवळपास 523 कार्यालय बंद होते. 10 ते 12,000 दस्त नोंदणी ही प्रलंबित होत्या. 200 कोटींचा महसूल जो आहे तो शासनाचा बुडालेला होता. अशा पद्धतीचे वाद होऊ नयेत यासाठी काय होणं गरजेचं आहे? कशा पद्धतीच्या उपाययोजना होणं गरजेचं आहे? मला असं वाटतंय दादा तुम्ही जे म्हणताय, की 523 कार्यालय त्या दिवशी बंद ठेवण्यात आली. एक निषेध म्हणून त्यांनी काय केले, काम बंद आंदोलन केलं होतं, की बाबा आज आम्ही काही काम करणारच नाही. कारण ह्याच्यात कुठेतरी बाबा आम्हाला न्याय मिळावा का शासनाने त्याच्यात जातीनं लक्ष घालावं. म्हणजे मला असं वाटतंय, की ज्या संबंधित कार्यालयाला खरोखर तो अधिकारी त्या पद्धतीचा पाहिजेल तुम्ही जर एखाद्या वरिष्ठ क्लार्कला किंवा कुठल्यातरी एका अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला सांगणार, की आज आज तू तिथे चार्ज घेऊन तिथे काम. तर तसं न होता तो ठिकाणी प्रॉपर त्या ह्याच्यातलाच माणूस तिथे जर नेमणूक केला, तर ह्याच्यामध्ये निश्चितपणे ह्या गोष्टीला आळा बसू शकतो, असं मला वाटतंय. आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणताय, की त्या दिवशीचा 200 कोटीचा महसूल बुडाला. महसूल त्या दिवशीचा बुडालेला नाही, की तो फक्त पोस्टपोन झालाय. म्हणजे जर का त्या दिवशीचे दस्त जर होणार असेल, तर त्यांनी दुसऱ्या दिवशी केले असतील. पण कारण तर दुसऱ्या दिवशी पुन्हा चालू झालेलं आहे. मुळातच शनिवार, रविवार आपली कार्यालय बंदच असतात. त्यामुळं शनिवार, रविवार लागून सुट्टी असते. सोमवारी फक्त दस्त बनलेलं एक दिवस फक्त लोकांचा उशीर झाला. परंतु तिसऱ्या दिवशी मात्र हे जे सब रजिस्टर कार्यालय हवेली क्रमांक 20 जे आहे, हे त्या ठिकाणी घटना घडल्यामुळं कदाचित त्यांनी ते आता बंद ठेवलेलं असावं आणि त्यांचे काय अंतर्गत त्यांची काही कामं चालू असतील कदाचित ते काम करत असतील. परंतु कार्यालय कुठलेही बंद नाहीत. आणि शासनाने त्याचं एक निषेध म्हणून एक दिवस त्यांनी बंद पाळलेला होता. त्यामुळं त्यांचं एक ते अधिकार आहे. त्यांचं एक काम आहे आणि शेवटी त्यांच्या अधिकारानुसार किंवा त्यांना त्यांचा कुठेतरी एक न्याय मिळावा त्याच्यासाठी त्यांनी ते बंद केलेलं होतं. त्यामुळं नुकसान शासनाचं असं काही कुठं झालेलं नाहीये किंवा आपण असं म्हणू शकत नाही किंवा त्याच्यामुळे खरंच नुकसान झालेलं आहे. एक दिवस बंद होता मान्य आहे, पण बंद केल्यामुळं फक्त 1 दिवसाची गैरसोय झाली. महसूल तर काही बुडालेला नाही. सर, वकिलांचं आणि सहदुय्यम निबंधक कार्यालयाचा वारंवार संबंध येत असतो. अशा पद्धतीच्या काही घटना होऊ नयेत यासाठी तुम्ही काय एक सूचना कराल? मुळातच वकील आणि सहदुय्यम निबंधकाचं जे नातं आहे, हे आपण जसं म्हणतो, की घरामध्ये की सवतीसारखं, तसं ते नातं आहे. तो त्यांनी काम करायचंय आणि आम्ही आमचं काम करायचंय. त्यांनी त्याचं काम केल्याचं आपल्याला तो सहकार्य आणि कुठल्याही कार्यालयात गेलं तर वकिलाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळतं. आम्ही असं म्हणत नाही, की प्रत्येक वकिलाकडे नाराजी असते. परंतु जर का चुकीचं काम घडत असेल आणि तो नाकारत असेल, एखाद्याला तो जर सहन झालेला नसेल किंवा त्याला ते डोक्यात त्याच्या काही वेगळी हवा असेल, तर कदाचित त्या अशा घटनाही घडू शकतात. परंतु ह्या घटनाला आळा बसण्यासाठी आपल्याला हे माध्यम आहेत ना, की संबंधित कार्यालय जर का तो अधिकारी जर आपलं काम करत नसेल, तर वरिष्ठांकडे आपण दाद मागू शकतो. अपील कार्यालय आहेत, न्यायालय आहेत, कोर्टात तुम्ही जाऊ शकता, त्याच्यासाठी दाद मागू शकता. त्याच्या विरोधात तक्रार देखील तुम्ही करू शकता. आपल्या कायद्यात त्याची तरतूद आहे. पण असं याचा अर्थ नाही, की कोणी कोणाला मारावं आणि कोणी कोणाला नाही, ते चुकीचं आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार असं मारामारी भांडणं न होण्यापेक्षा सामंजस्याने बाबा ठीक आहे, नाही तुला पटलं तर नको करू, तुझ्या विरुद्ध आपण कायदेशीर ॲक्शन घेऊ शकतो ना. आपण कायद्याला मानणार आहोत ना. मग कायद्याच्या मार्गाने गेल्यावर काही हरकत नाही. परंतु भांडण मारामारी करणं म्हणजे ते आपल्याला अशोभनीय आहे. हे होते ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट संभाजीराजे थोरवे. ज्या पद्धतीची घटना आंबेगाव परिसरामध्ये घडलेली आहे, सहदुय्यम निबंधक अधिकाऱ्याला जी मारहाण करण्यात आली आहे, त्या घटनेचा सुद्धा त्यांनी निषेध केलेला आहे. त्याचबरोबर वकिलांनी वकिलांचं काम करावं, सहदुय्यम अधिकाऱ्यांनी त्यांनी त्यांचं काम करावं. जर त्यांचे काही मतभेद होत असतील, तर न्यायालयामध्ये न्यायनिवाडा करावा, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न सोनवणे, टॉप न्यूज मराठी, पुणे.